तूळ राशी 1 ते 7 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार सप्टेंबरचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। 1 ते 7 सप्टेंबर 2025च्या आठवड्यात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे। यासोबतच ग्रहांची स्थिती तूळ राशीच्या लोकांना विशेष फायदे देऊ शकते। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात संतुलन आणि सहकार्य महत्त्वाचे असेल। कामाच्या ठिकाणी टीमवर्क फायदेशीर ठरेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील। आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु मोठी गुंतवणूक टाळा। तूळ राशी, तुम्ही जे भूतकाळात काम केले आहात आता त्याचा निकाल पाहण्याची वेळ आली आहे। सोमवार 1 सप्टेंबर पासून वक्री शनी 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत मीन राशीत परत येईल। गेल्या काही वर्षात अनेक ज्योतिष शक्तींनी तुमच्या वाढीवर प्रभाव पाडला असला तरी 2023 मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश केल्याने तुमच्या प्रवासावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे। या काळात तुम्हाला जे मिळवायचे आहे त्याचा पाया तयार करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल। यशासाठी स्वतःला तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि वैयक्तिक काम करण्याचे मार्गदर्शन तुम्हाला देण्यात आले आहे। स्वतःवर धोका पत्करण्याची तयारी असण्याबरोबरच सीमाही महत्त्वाच्या ठरवल्या आहेत। शनी पुन्हा मीन राशीत प्रवेश करत असताना तुमच्या प्रयत्नांचे परिणाम पाहण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची वेळ आली आहे, कारण तुम्ही नेमके हेच करण्यासाठी काम करत आहात हे जाणून घ्या। तूळ राशी, महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रिय व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या यशाबद्दल किंवा घटनेबद्दल तुम्ही आनंदी असाल, बहुधा तुमच्यासोबत राहत नसलेल्या व्यक्तीबद्दल। या 7 दिवसात तुम्ही पैशाबद्दल किंवा तुमच्या कुटुंबात किंवा व्यवसायात चिंता निर्माण करणाऱ्या आर्थिक निराकरणाबद्दल आनंदी असाल। आर्थिक जबाबदारी फेडण्यासाठी, युटिलिटी बिल भरण्यासाठी, उपचार किंवा थेरपीचा खर्च इत्यादींसाठी हा एक अनुकूल आठवडा असेल। या आठवड्यात तुम्ही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही बाबींवर तुमचा मित्र किंवा नातेवाईकांशी सक्रिय दैनंदिन संवाद असेल। तुम्हाला त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यामुळे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, छोटे मोठे बदल करावे लागतील। तुमच्यापैकी बहुतेकांना या आठवड्यात इतर देश, संस्कृती किंवा धर्मातील मनोरंजक लोकांशी नवीन ओळखी होतील। तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची, तुमचे ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्याची, गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची इच्छा असेल। तुम्ही तुमचे काम, व्यवसाय किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी तुम्ही जे शिकलात त्याचा वापर कसा करू शकता याचा तुम्ही विचार कराल। संचयित करण्याचा आणि संबंधांना जोपासण्याचा काळ आहे। सूर्य तुमच्या अवचेतन बाबींच्या क्षेत्राला उबदार करतो, अंतर्दृष्टी आणि लपलेल्या क्षमतेला चालना देतो। कलात्मक प्रेरणा शिखरावर पोहोचत असताना सर्जनशील प्रकल्पांसाठी हा एक फलदायी टप्पा आहे। मंगळ तुमच्या भागीदारीच्या क्षेत्रात उत्साहाचे प्रतीक आहे, जो भरभराटीला येऊ शकणाऱ्या सहयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन देतो। तथापि बुध प्रतिबिंबाच्या घरात मागे सरकत असताना सावध राहा। संवादात संयम महत्त्वाचा आहे असे सुचवितो। चुकीचे अर्थ लावणे जाऊ शकतात, विशेषतः समवयस्क किंवा साथीदारांसह। प्रेम कहाण्यांना स्वर्गीय धक्का मिळतो। शुक्र नातेसंबंधांमध्ये सुसंवाद साधण्यावर भर देतो। संघर्ष सोडवण्यासाठी आणि जवळीक वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतो। अविवाहित तूळ राशीच्या लोकांना आकर्षक संवाद साधण्यासाठी करिश्माई व्यक्ती भेटू शकतात। कल्याण राखण्यासाठी योग किंवा ध्यान यासारख्या पुनर्संचयित पद्धतींसह कामाचे संतुलन साधण्याचा विचार करा। तुमचा मूड आणि ऊर्जा वाढवणाऱ्या वातावरणात वेळ घालवा। हा आठवडा उलगडत असताना तूळ राशी तुमचे आकर्षण आणि राजकीय संबंध विणण्यात आणि जीवनातील जटिल भावनिक लँडस्केपना संबोधित करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल। तूळ राशी, तुम्ही जे काही करता त्यात स्वातंत्र्य मिळवा। शनिवार 6 सप्टेंबर रोजी मिथुन राशीत युरेनसची स्थिती मागे पडत असल्याने तुम्हाला ज्या गोष्टींनी मागे टाकल्या आहे त्या सर्वांपासून तुम्ही मुक्त व्हाल। युरेनस मागे पडत असताना शक्तिशालीपणे कार्य करतो आणि अंतर्गत बदलांसाठी जबाबदार असतो, ज्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन बदलण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात। तूळ राशी, हा तुमच्यासाठी एक शक्तिशाली काळ असेल। लक्षात ठेवा की फक्त तुम्हीच स्वतःला मुक्त करू शकता। युरेनस मागे पडणे तुमच्या आयुष्यात एक बंडखोर ऊर्जा आणेल, ज्याची इतरांना काळजी नसेल, विशेषतः कारण यामुळे तुम्ही शेवटी स्वतःला आणि तुमच्या स्वप्नांना निवडता। ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण अखेर येतो, जेव्हा युरेनसची स्थानके मिथुन राशीत मागे पडतात। तुम्ही वर्षभर या क्षणाकडे वाटचाल करत आहात आणि युरेनस 7 नोव्हेंबर ते 25 एप्रिल 2026 पर्यंत वृषभ राशीत परत येईल। पण हा काळ म्हणजे तुम्ही शेवटी स्वतःला मुक्त करता। तुम्ही जे काही वाढवले आहे ते सर्व सोडून दिले जाईल
आता कोणतेही सह अवलंबित संबंध किंवा कर्माची बंधने तुम्हाला मागे ठेवणार नाहीत। त्याऐवजी हा काळ खूप वैयक्तिक आहे, कारण त्यात तुम्हाला तुमच्यासाठी जे आहे त्याकडे सक्रियपणे वाटचाल करावी लागते। स्वातंत्र्य, साहस आणि विपुलता हे सर्व तुमचे असेल, परंतु तुम्ही सध्याच्या स्थितीला धक्का देण्यास घाबरू शकत नाही। एकंदरीतच तुळ राशीचे साप्ताहिक राशीफल असा आठवडा दर्शविते जिथे नातेसंबंध, शिस्त आणि सर्जनशीलता यांचे वर्चस्व असते। चंद्र धनु, मकर आणि कुंभ राशीतून प्रवास करतो, ज्यामुळे संवाद, कौटुंबिक जीवन आणि आनंद प्रभावित होतो। तुळ राशीचे साप्ताहिक राशीफल भावनिक गरजांसह जबाबदाऱ्यांचे संतुलन साधण्याचा काळ प्रतिबिंबित करते। कर्क राशीतील शुक्र इतरांचे पालनपोषण करण्याची तुमची क्षमता बळकट करतो, परंतु कामाच्या जबाबदाऱ्या विचारपूर्वक व्यवस्थापित करण्यास देखील तुम्हाला प्रवृत्त करतो। लवचिक आणि राजनैतिक राहून तुमचे नैसर्गिक तुळ राशीचे आकर्षण तुम्हाला करिअर, आर्थिक नातेसंबंध आणि वैयक्तिक कल्याणात यश मिळवण्यास मदत करते। करिअरमधील प्रगती चंद्राच्या टप्प्यांशी जुळवून जोडलेली आहे। नेटवर्किंग आणि लहान सहलींसाठी चंद्र 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या काळात धनु राशीत असतो। सहकाऱ्यांशी किंवा क्लायंटशी तुमचा संवाद प्रबळ असतो। बैठका, मुलाखती किंवा सादरीकरणासाठी हा चांगला काळ आहे। 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या काळात चंद्र मकर राशीत असेल, जो घरी आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या आणतो, ज्यामुळे हे दिवस थोडे आव्हानात्मक होतात। वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन महत्त्वाचे आहे। तर 6 ते 7 सप्टेंबर या काळात चंद्र कुंभ राशीत असतो, यामुळे तुमची सर्जनशीलता, नेतृत्व आणि नवोपक्रम चमकतात, ज्यामुळे तुमची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ते अनुकूल बनते। एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे।